मी प्रियंका ब्युटी टिप्स मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे हा मेकअप लुक कसा करायचा, कुठले प्रोडक्ट वापरायचे आणि कसे वापरायचे ते सुद्धा मी अगदी सोप्या पद्धतीने या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका। मेकअप करण्या अगोदर तुम्हाला चेहरा छान क्लीन करून घ्यायचा आहे, म्हणजे फेस वॉश करून घ्यायचा। त्यानंतर मॉइश्चरायझर वापरायचं। आता मॉइश्चरायझर तुम्ही डेली यूज मध्ये जे वापरता ते वापरलं तरी चालतं, वेगळं घेण्याची गरज नाही। फक्त क्वांटिटी थोडी जास्त वापरा, कारण जेवढा तुमचा चेहरा मॉइश्चराइज होईल तेवढा तुमचा मेकअप सुद्धा छान होणार आहे। त्यामुळे भरभरून मॉइश्चरायझर लावा आणि मॉइश्चरायझर लावताना पूर्ण चेहऱ्यावरती, गळ्यावरती, कानावरती लावा। मॉइश्चरायझर लावल्यावर 2 मिनिटं वेट करा, त्यानंतर तुम्हाला प्रायमरकडे जायचं आहे। स्विस ब्युटीचं मी इथे प्रायमर वापरणार आहे। हे ट्विन 1 आहे, हायलायटर सुद्धा आहे आणि प्रायमर सुद्धा आहे। ज्या ठिकाणी तुम्हाला ओपन पोर्स आहेत त्या ठिकाणी तुम्हाला प्रायमर खूप व्यवस्थित लावायचं आहे। जेवढं तुम्ही प्रायमर तुमच्या स्किनमध्ये छान लावाल तेवढं फाउंडेशन तुमच्या स्किनमध्ये जाणार नाही आणि मेकअप तुमचं छान ग्लोईंग आणि चेहऱ्यावरती चांगला बसणार आहे। त्यामुळे प्रायमर लावायला अजिबात विसरू नका। त्यानंतर बऱ्याच जणांना स्किनवरती पिंपल्सचे डाग असतात, डार्क सर्कल असतात, नाकाच्या साईडला काळा भाग असतो, ओठांच्या साईडला काळा भाग असतो। अशा ठिकाणी बरेच जण डायरेक्ट फाउंडेशन वापरतात, तर तसं न करता तुम्हाला करेक्टर वापरायचं आहे। ऑरेंज करेक्टर वापरा। इथे मी थोडंसं डार्क सर्कल आहे आणि पिंपल्सचे 1-2 डाग आहेत ते मी लपवण्यासाठी मी करेक्टर आज वापरणार आहे। तर मी डोळ्यांच्या खाली, डोळ्यांच्या वरती, ओठांच्या साईडला आणि नाकाच्या साईडला व्यवस्थित लावून घेतलं। हाताच्या बोटांनी ब्लेंड करा आणि त्यांनी येत नसेल तर ब्युटी ब्लेंडर वापरा। त्यानंतर मी फॉरएवर 52चं हे फाउंडेशन वापरणार आहे। फाउंडेशन व्यवस्थित डॉट डॉट करून पूर्ण चेहऱ्यावरती लावून घ्या। फाउंडेशन तुमच्या स्किन टोन प्रमाणेच घ्या, कारण जर तुम्ही वेगळं फाउंडेशन घेतलं तर तुमचा मेकअप एकदम व्हाईट दिसेल आणि किंवा मग जास्त डल दिसेल। त्यामुळं तुमचा जो कलर किंवा स्किन टोन आहे त्याचप्रमाणे तुम्हाला फाउंडेशन घ्यायचं आहे। त्यानंतर मी ते फॉरएवर 52चंच कन्सिलर वापरणार आहे। कन्सिलर मी डोळ्याच्या खाली, डोळ्यांच्या वरती, हायलाइट पॉईंट आहेत तिथे लावणार आहे, जसं की कपाळावरती थोडंसं, नाकावरती, नाकाच्या खाली आणि ओठांच्या साईडला पण लावणार आहे आणि व्यवस्थित ब्लेंड करून घ्या। कन्सिलर तुम्हाला जिथे तुम्ही लावले तिथेच ब्लेंड करायचं आहे, इकडे तिकडे अजिबात पूर्ण चेहऱ्यावरती ब्लेंड करू नका, कारण मग व्यवस्थित मेकअप दिसणार नाही। त्यानंतर पर्पलची कॉम्पॅक्ट आहे माझ्याकडे, ती मी वापरलेली आहे। तुमच्याकडे जी आहे तुम्ही ती यूज करा। फक्त कॉम्पॅक्ट पावडर तुम्हाला जास्त वापरायची नाही, कारण जर तुम्ही कॉम्पॅक्ट पावडर जास्त वापरले तर तुमचा मेकअप असा फाटल्यासारखा दिसतो। आपल्याला फक्त फाउंडेशनला आणि कन्सिलरला तुम्हाला सेट करून घ्यायचं आहे, त्यामुळे जास्त कॉम्पॅक्ट पावडर अजिबात वापरू नका। त्यानंतर मी वेट अँड वाईल्डचा हा ब्लश वापरलेला आहे। एकदम नॅचरल कलर आहे, अजिबात असा डार्क वाटत नाही आणि एकदम नॅचरल लुक देतो। त्यानंतर मी ॲब्रो फिल करण्यासाठी मी आयडीएसची ही ब्लॅक कलरची पेन्सिल वापरलेली आहे। जर तुम्हाला ब्राऊन कलर वापरायचा असेल तर तोही तुम्ही वापरू शकता, तो एकदम नॅचरल वाटतो, पण मी आज ब्लॅक कलर वापरलेला आहे। तुम्ही पाहू शकता ॲब्रो फिल केल्यानंतर कसं दिसतं आणि नाही केल्यानंतर कसं दिसतं, त्यामुळे ॲब्रो फिल करायला अजिबात विसरू नका। त्यानंतर किस प्रिटीचं माझ्याकडे आय शॅडो पॅलेट आहे, त्याच्यामधला एक फेंट कलर घेतला, पूर्ण डोळ्यांवरती अप्लाय केला। त्यानंतर डार्क कलर घेतला आणि जी आपली डोळ्यांची लाईन असते तिथे मी अप्लाय केलेला आहे, जास्त डार्क केलेले नाही। त्यानंतर ब्लॅक कलर घेतला आणि डोळ्याच्या फक्त एंडिंगला मी वापरलेला आहे, जेणेकरून एक छान लुक येईल त्याला। आणि त्यानंतर डोळ्यांच्या खाली पण मी जो आपण डार्क कलर घेतला होता तो मी वापरलेला आहे। याच्यामुळे काय होतं, तुमचे डोळे छान मोठे दिसतात। जर नाजूक असतील तर नक्की ही ट्रिक वापरा। जो तुम्ही आय शॅडो वापरता तो तुमच्या डोळ्यांच्या खाली सुद्धा वापरा, याने डोळे खूप मोठे दिसतात। त्यानंतर मेबिलिनचं हे मी आयलायनर वापरलेलं आहे। हे वॉटरप्रूफ आहे आणि बऱ्याच दिवसापासून मी वापरते, त्यामुळे याच्यावरचं नाव वगैरे अजिबात दिसत नाही। त्यानंतर मी मायग्लॅमची ही काजळ पेन्सिल वापरलेली आहे, खूप छान आहे, एकदम डार्क आहे आणि पटकन स्मचसुद्धा होते, त्यामुळं मायग्लॅमची काजळ पेन्सिल नक्की वापरा। त्यानंतर मी लॅश कर्ल करून घेणार आहे, याने मस्करा खूप छान लागतो आणि डोळेसुद्धा खूप मोठे दिसतात। नंतर मी मेबिलिनचं हे हायपर कोडचा मस्कारा वापरणार आहे, खूप छान आहे, ब्लॅक आहे, आजपर्यंत माझा फेवरेट मस्कारा आहे, एकदम वॉटरप्रूफ आहे, अजिबात पसरत नाही। त्यानंतर मी NYBची ही लिपस्टिक वापरलेली आहे, एकदम नॅचरल शेड आहे, सगळ्या स्किन टोनवरती जातो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वॉटरप्रूफ आहे, अजिबात लिपस्टिक जात नाही
तर मी त्यानंतर आपल्या लिपस्टिकला एक छान ग्लो येण्यासाठी किंवा एक चमक येण्यासाठी मी इथे इनसाइडचं लिप ग्लॉस वापरलेला आहे. खूप छान आहे लिपस्टिक, खूप जास्त वेळ टिकते आणि ओठांना छान चमकसुद्धा येते. त्यानंतर मार्सचं हे हायलायटर वापरणार आहे. हायलायटर माझ्या गालावरती, नाकावरती, त्यानंतर कपाळावरती आणि ओठांच्या खालीसुद्धा, म्हणजे जिथे तुमचे हाय पॉईंट आहेत अशा ठिकाणी मी लावलेलं आहे. त्यानंतर छान बिंदी लावली, इयरिंग्स घातले आणि तुम्ही मेकअप लुक पाहू शकता. एकदम नॅचरल वाटतंय, अजिबात हेवी वाटत नाही आणि तुम्ही कुठल्याही फंक्शनसाठी हा मेकअप लुक नक्की ट्राय करू शकता. ज्यांना असं जास्त भडक मेकअप आवडत नाही किंवा मग खूप जास्त मेकअप केलेला आवडत नाही, त्यांनी हा मेकअप लुक नक्की ट्राय करा. मेकअप लुक कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.